अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी परिवारात स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या व्हिडिओत तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिउच्च कोटीची सेवा सांगणार आहे. ही सेवा स्वामींच्या संदेशानुसार आहे, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आयुष्यात पैसा यावा व तो कायम टिकून राहावा. त्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. त्या 2 गोष्टी कोणत्या हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल. भक्तांनो, 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे, म्हणजेच आता लवकरच दिवाळी आलेली आहे आणि अगदी प्रत्येकाला दिवाळीची चाहूल लागलेली आहे. तर आपल्याला दिवाळीच्याच आधी 7 दिवस ही सेवा सुरू करावी लागते. 5 नोव्हेंबरला रविवार आहे, या दिवशी कालाष्टमी आहे आणि अष्टमी ते अमावस्यापर्यंत ज्या महिला ही सेवा करतील त्यांना पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. कारण ही सेवा मी स्वतः 2 वर्षापासून करते. पहिल्या वर्षी सेवा केल्यानंतर मला थोडे अनुभव येऊ लागले आणि मागच्या वर्षीच्या सेवेनंतर खरंच पैसा येण्याची जी दारे असतात ना, ती सगळी उघडी झाल्यासारखी झालेली आहेत आणि अगदी तुमच्या आयुष्यातसुद्धा असंच व्हावं. त्याचबरोबर जर तुमचं स्वतःचं घर करण्याची इच्छा आहे, तुम्ही घर पाहताय पण पैसा तुमचा तेवढासा जमत नाही आहे, तुमची गाडी घेण्याची इच्छा आहे किंवा जी काही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण धडपड करत असतो, त्यामुळे जरूर प्रत्येक घरात ही सेवा करावी. आता ज्या घरात महिला नाही तिथे ही सेवा पुरुषांनी केली तरीसुद्धा चालते किंवा त्या घरातील मुलींनी केली तरीसुद्धा चालते, कारण मुलगी ही सुद्धा लक्ष्मीच आहे. तर भक्त हो, माहिती सविस्तर ऐका आणि ऐकत असताना कमेंट्समध्ये स्वामी आई हे लिहायला विसरू नका. आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्यामुळे जय माता लक्ष्मी हे सुद्धा लिहा. भक्तांनो, सर्वप्रथम तुम्हाला अष्टमीच्या दिवशी म्हणजेच त्याच्या आदल्या दिवशीच घराची साफसफाई करून घ्यायची आहे. जे काही थोडीफार जाळ्या जळमटे घरामध्ये झाले असतील ते सर्व काढून घ्यायचे आहेत. अष्टमीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून आंघोळ करून शक्यतो महिलांनी साडी परिधान करावी, कारण या दिवशी पासून तुम्हाला खऱ्या अर्थाने देवी लक्ष्मी मातेचे आवाहन घरातील कुलस्त्रीने करायचे असते. आणि या दिवशीपासून आपण लक्ष्मीचा जे काही सौभाग्य अलंकार असतात, कारण प्रत्येक स्त्रीला साडी, बांगडी आणि जी कपाळाला टिकली असते हे सौभाग्याचे अलंकार आहेत. आजकाल कुंकू वगैरे आपण अगदी टिकलीच्या खाली थोडंसं लावतो, पण पूर्वीच्या काळी बायका साडी, हातभर बांगड्या घालायच्या, त्याचबरोबर मोठं कुंकू असायचं. आपण कमीत कमी हे जे काही दिवाळीचे दिवस आहेत 8-9 दिवस, या दिवसांमध्ये तरी साडी घालावी, 2-2 तरी हिरव्या बांगड्या घालाव्या. आणि बऱ्याचशा महिला दिवसभर टिकलीसुद्धा लावत नाही, तर असे न करता आपण छोटीशी का होईना लाल चॉकलेटी टिकली लावावी. आता ज्या जॉबसाठी बाहेर जातात त्यांना साडी घालणं शक्य नाही, तर मग आपण ड्रेस जरी घातला तरी ही सेवा करताना डोक्यावरती आपल्याला ओढणी घ्यायची आहे किंवा मग पदर घ्यायचा आहे. जर तुम्हाला जे काही कपडे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात ते तुम्ही घालू शकता, पण तुम्हाला 2-2 तरी हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या घालायच्या आहेत आणि डोक्यावरती ओढणी किंवा जे काही घ्याल ते पदर म्हणून घ्यायचं आहे. आता अष्टमी ते अमावस्येपर्यंत घरात दररोज तुम्हाला गोमूत्र शिंपडवून घ्यायचं आहे. भक्तांनो, जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत घरात लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही. मग तुम्ही किती छान लक्ष्मीपूजन मांडणी करा किंवा डेकोरेशन करा किंवा खूप छान फराळ केला तरी आधी अलक्ष्मी बाहेर काढायची, मगच लक्ष्मी येते. आता पहिला उपाय सविस्तर समजून घ्या. अष्टमीला सायंकाळी म्हणजे तुम्हाला 5 नंतर घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला 5-6 पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत. ह्या तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्हाला तुमच्या घरात नसतील तर कोणत्याही स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला देवांच्या रिलेटेड वस्तू मिळतात तिथे तुम्हाला ह्या पिवळ्या मोहऱ्या मिळून जातील. त्यासोबतच
तुमच्या देवासमोर जो तुम्ही धूप किंवा उदबत्ती लावता त्याची तुम्हाला रक्षा म्हणजे जी विभूती आहे ती साठवून ठेवायची आहे. हे काम तुम्ही आजपासूनच करू शकता. आता जर तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तर तिथे सुद्धा होम हवनाची जी रक्षा असते ती सुद्धा तुम्ही उपलब्ध करू शकता. आता तुम्हाला चमचाभर विभूती म्हणजेच रक्षा आणि त्यामध्ये अगदी 5-6 किंवा मग जास्त असतील तुमच्याकडे पिवळ्या मोहऱ्या तर 10-12 घेतल्या तरी चालेल. ह्या पिवळ्या मोहऱ्या आणि रक्षा एका डिशमध्ये तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि देवासमोर हे ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे किंवा ही सेवा करताना तुम्ही अधूनमधून त्या डिशला म्हणजे स्पर्श करू शकता किंवा हातसुद्धा त्यावरती ठेवू शकता. यानंतर तुम्हाला वल्गा सुक्त व कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. आता बऱ्याचशा जणांना खूप घाई गडबड असते किंवा तुम्ही जॉबवरून आल्यावरती ही सेवा करणार असाल किंवा काही कामे आहेत दिवसभर आणि तुम्हाला जर वेळेनुसार हे जमत नसेल तर मग तुम्ही 3 वेळा किंवा 1 वेळा तरी नक्की ही सेवा म्हणा. आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून त्यासोबत नक्की म्हणू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला सायंकाळी घरात चौफेर ही जी रक्षा आहे आणि त्यामध्ये पिवळ्या मोहऱ्या टाकून जो आपण उपाय केलेला आहे ती पूर्ण घरामध्ये चौफेर टाकायची आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम्स आहेत त्या प्रत्येक रूममध्ये कानाकोपऱ्यामध्ये थोडीशी याची फुंकर मारायची आहे. यामुळे काय होतं, अलक्ष्मी घरातून जाऊन लक्ष्मीला आमंत्रण दिल्यासारखे होते. या सेवेमुळे आपल्या घराचे संरक्षणसुद्धा होते. बरेच येणारे संकटे नकळत टळले जातात. हा उपाय अष्टमी ते अमावस्या म्हणजेच 5 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत दररोज करायचा आहे आणि प्रदोष काळामध्येच करायचा आहे. जर तुम्हाला रात्री खूप उशीर झाला असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर यानंतर उपाय दुसरा, हा सुद्धा अष्टमी ते अमावस्येपर्यंतच करायचा आहे. रोज सायंकाळी आपण आधीची जी सेवा केलेली आहे, सर्वत्र रक्षा टाकलेली आहे आणि यानंतर तुम्हाला देवासमोर धूप लावायचा आहे. गाईच्या तुपाचा किंवा जे तुमच्याकडे तूप असेल त्याचा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. शक्यतो गाईचं तूप वापरा. तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी माहीत असतील, तुमच्याकडे असतील आणि जर ज्यांच्याकडे नाही त्यांना ते स्वामींच्या केंद्रात किंवा तुम्हाला जिथे देवांचे साहित्य मिळते त्या केंद्रामध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा हे कमळगट्ट्याचे मणी तुम्हाला मिळतील. ते तुम्ही आधीच उपलब्ध करून घ्या. आता तुम्हाला उपाय असा करायचा आहे की तुपाचा दिवा लावल्यानंतर उजव्या हातात 2 कमळगट्ट्याचे मणी हे तुम्हाला अष्टमीच्या दिवशी हातात घ्यायचे आहेत आणि तुम्हाला 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे. तो तुम्ही लक्ष देऊन ऐका. हिम कये हिल हिम हसक हल हिम सकल हिम. तो मी इथे लिहून देते, तुम्हाला हा लिहूनच घ्यावा लागणार आहे आणि मगच तो म्हणावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला सांगते. कमलात्मक मंत्र तुम्ही 16 वेळा म्हणू शकता किंवा 1 माळसुद्धा म्हणू शकता. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हे मंत्र म्हणून तुम्हाला हातामधील जे मणी आहेत ते एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचे आहेत आणि रोज या सेवा न चुकता सायंकाळी तुम्हाला लक्ष्मी येण्यावेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये करायच्या आहेत. व कमळगट्ट्याचे मणी तुम्हाला दररोजचे 2-2 मणी घ्यायचे आहेत. ही सेवा करायची आहे आणि एका डब्यामध्ये हे मणी साठवून ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्हाला अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं. त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनाची तयारी करायची असते. त्यामुळे ही सेवा जरी रात्री उशिरा केली तरीसुद्धा चालेल किंवा जर तुम्ही 4 वाजता दुपारी 4 वाजता केली तरीसुद्धा चालेल. आणि सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला जे मणी आहेत ते रात्रीच एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप गरम करून त्यावरती घालायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे मणी वाटीमध्ये अर्धी वाटी तुपात भिजत घालायचे आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाली की सकाळीच आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे. 2 मणी हातात घ्यायचे आहेत आणि तुम्हाला
आधीप्रमाणे सेवा करायच्या आहेत. नंतर तुम्हाला हवनकुंड म्हणजेच गाईच्या शेणाने गौरीने पेटून घ्यायचं आहे. आता हवनकुंड नसेल तर देवाचं जे ताम्हण असतं त्यामध्ये थोडीशी माती घ्या किंवा मग एखादी मातीची कुंडी घ्या जी प्लॅस्टिकची नसेल अशी, किंवा मग तुम्ही थोडीशी माती एखाद्या कुठल्याही भांड्यात घेऊ शकता. आणि आता हवनकुंडात गौरीचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता होम कशा पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने आधी तुम्हाला ज्या गोवऱ्या आहेत त्यावरती 2-3 कापूरवड्या टाकून घ्यायच्या आहेत. हवनकुंडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हवना शेजारी तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे. हवनाला पान सुपारीचा विडा ठेवायचा आहे, जो तुम्ही इथे सुद्धा पाहिला आहे. नंतर तुम्हाला हवनकुंडातील अग्नी देवघरातील किंवा जो शेजारी दिवा लावला आहे त्यानेच तुम्हाला अगरबत्ती पेटवून तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे. 24 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 16 वेळा तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हे मंत्र म्हणून गाईच्या तुपाने स्वाहाकार करायचा. या सर्व मंत्रांच्या स्वाहाकारानंतर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणून प्रत्येक मणी अग्नीवर स्वाहाकार करून टाकायचा आहे. आता स्वाहाकार कसा करायचा तर 16 वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. जसं की ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. लगेच एक मणी अग्नीमध्ये टाकून द्यायचा. या पद्धतीने सेवा करायची आहे. या सेवेमुळे तुमच्या घरातील अलक्ष्मी निघून जाईल व लक्ष्मी कायम स्थिर राहील. वर्षभर आर्थिक तुम्हाला स्थैर्यता, मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती होते. बऱ्याचदा आपण सेवा करायला जातो, आपलं सेवेमध्ये फारसं मन लागत नाही. याला कारण असतं अलक्ष्मी आणि ज्या काही आपल्या मागे साडीसाठी म्हणा किंवा जे काही आपल्या मागे दोष आहेत हे आपल्याला अध्यात्मात सुद्धा जाऊ देत नाहीत, आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करू देत नाही. आणि यामुळेच कदाचित आपली मानसिकता बिघडते आणि आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही येत नाही. त्यामुळे हे उपाय खूप सोपे आहेत. आता हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की खूप वेळ खाऊ आहे, अजिबात नाही. ही सेवा फक्त तुम्हाला 15 मिनिटांमध्येच होणारी आहे. दररोज 15 मिनिटे तुम्ही नक्की देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी येईल. तर प्रत्येकाने नक्कीच ही सेवा करावी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते की लक्ष्मी प्राप्तीसाठी 2 गोष्टी कराव्या. तर एक, प्रत्येक घरातील व्यक्तींनी लक्षात ठेवा, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुमच्या घरातील जागृत लक्ष्मी आहे, तुमची आई, पत्नी, त्यांना तुम्ही मान सन्मान द्यावा, अपमान करू नये किंवा उणे-दुणे बोलणे, कमी लेखणे असा प्रकार करू नये. घरातील लक्ष्मीला जर तुम्ही प्रसन्न, समाधानी ठेवले तर तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर होईल. आणि दुसरे म्हणजे आपल्याला पूर्ण श्रद्धा, विश्वास ठेवून आपल्या गुरूंची, स्वामींची सेवा करायची आहे. पण त्यासोबत आपल्याला काम करायचं आहे, कष्ट करायचं आहे, मेहनत करायची आहे. आपण जर मेहनत केली तरच आपले माऊली आपल्याला त्या मेहनतीचे फळ देणार आहेत. असे नाही की फक्त सेवा करत राहायच्या आणि मग आम्हाला आता महाराज पैसा देणार आहेत, असं होणार नाही. महाराज हेच सांगतात, तू तुझं संसार पहा, कष्ट कर, काम कर, आमच्यावरती निसंकोचपणे तू विश्वास ठेव आणि तुझ्या जे कष्ट केलेलं आहे त्याचं तुला योग्य वेळी नक्कीच फळ मिळेल. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सुंदर असे 2 उपाय पाहिलेले आहेत. प्रत्येकाने करावे आणि इतरांनासुद्धा हे करता यावे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि ही माहिती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा. निःशुल्क आहे. आणि माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. अजून तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच सांगा. त्यावरती आता यापुढे तुम्हाला वेगवेगळे उपाय, वेगवेगळी माहिती पाहायला, ऐकायला मिळेल. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती, नवनवीन स्वामी संदेश ऐकायला, पाहायला मिळतील आणि तुमच्यावरती स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि देवी लक्ष्मी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.